नमस्कार सर्वांच्या लाडक्या बातमीपत्रात म्हणजेच एडियन बातमीपत्रात मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केल्याने आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची भीमशक्तीची मागणी। क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर तीव्र निदर्शने आंदोलन। गल्लेबोर गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू हार्दे यांचा मृत्यू, पोलीस तपास सुरू। आता बघूया सविस्तर बातम्या। आगामी विधानसभेच्या अनुषंगाने लवकरच जागा वाटप होऊन सगळे चित्र स्पष्ट होणार असून मुख्यमंत्री आमचाच होणार असल्याचा दावा आमदार संजय शिरसाट यांनी शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच माध्यमांशी बोलताना केलाय। आमदार संजय शिरसाट यांची शहरे आणि औद्योगिक विकास महामंडळ सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। नगरविकास मंत्री दर्जाच्या या पदाला असलेल्या सर्व सेवा सुविधा शिरसाट यांना उपलब्ध करून देण्याबाबत या निर्णयात सूचित करण्यात आलं आहे। हिंगोलीच्या बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी माजी खासदार हेमंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या पदाला मंत्रिपदाचा दर्जा प्रदान करण्यात आलाय। माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। याबाबतचे शासन निर्णयही नुकतेच जाहीर करण्यात आले आहे। गेली 10 दिवस गणपती उत्सव आणि विसर्जन यामध्ये सर्वच राजकीय पक्षांचे नेते गुंतलेले असल्यामुळं येणारी विधानसभेच्या निवडणुकीचे काय हालचाल आहे याबद्दलचं साशंकता अनेकांच्या मनात होती, परंतु आता विसर्जन झालेलं आहे। महायुतीबद्दल बोलायचं झालं तर आता या 2 दिवसानंतर युतीच्या बैठका ह्या सुरू होत आहेत। माननीय एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तिन्ही नेते 2 दिवसातच या बैठक घेणार आहेत। या बैठकीमध्ये भाजपने किती जागा लढवायच्या, शिवसेनेने किती लढवायच्या आणि राष्ट्रवादीने किती लढवायच्या याचा निर्णय अपेक्षित आहे। पुढील 8 दिवसामध्ये काही उमेदवारांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता सुद्धा आहे। म्हणून ज्या स्पीडने आता ह्या सगळ्या युतीचे बोलणे होतील आणि हेच माननीय नेतेगण या सर्व बाबीची घोषणा सुद्धा हे करणार आहेत। म्हणून एक मजबूतीने सरकार आणण्यासाठी महायुतीचे जे प्रयत्न आहेत ते उद्यापासून चालू होणार आहेत आणि मला वाटतं निश्चितच महायुती हे येणाऱ्या विधानसभेमध्ये विजयी होईल। आता जे काही बातम्या येत आहेत, मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार, मग काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात, काही लोकांना अजितदादा वाटतात, मलाही आमचे एकनाथ शिंदे व्हावेत असं वाटतं। हे सगळं वाटतं, परंतु याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे। म्हणून कुणाचाही गैरसमज नको। मी बोललो म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्याबद्दल आता युतीमध्ये धुसफूस सुरू झाली किंवा गिरीश महाजन बोलले किंवा आणखीन पडळकर बोलले, असं काहीही जरी असले, हे सगळं आमच्या मनातलं जरी असलं तर अखेरचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील। म्हणून यामध्ये कोणताही संभ्रम नसावा। आतापर्यंत किती जागा आमच्या फायनल झाल्यात, कोण उमेदवार आहेत याबद्दल कोणतीही चर्चा किंवा आणखीन असं काही घडलेलं नाही। हे येत्या 8 दिवसामध्ये हे सगळं चित्र हे जनतेसमोर स्पष्ट होईल। तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी भीमशक्तीच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीसाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर निदर्शने आंदोलन करण्यात आली आहे। यावेळी मिलिंद दाभाडे आणि दिनकर ओमकार यांनी मागणीबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। भीमशक्तीच्या वतीने अण्णारे साहेबांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावरती तालुका पातळीवरती
आज या तीव्र आंदोलनाचं निदर्शनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्याचं कारण असं की बुलढाण्याचे शिंदे सेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांच्याबद्दल अतिशय घृणास्पद असं प्रक्षोभक वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य खाजगीत न करता पत्रकार परिषद घेऊन जाहीर निवेदन दिलेलं त्यांनी की जो कोणी राहुलजी गांधी यांची जीप छाटून आणेल त्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी वैयक्तिक घोषित केलेलं आहे. हा स्वतः लोकप्रतिनिधी असलेला माणूस आहे. सभागृहामध्ये शपथविधी घेताना त्याला काय बंधनं आहेत याची त्याला जाणीव नाही. लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीचे वक्तव्य करणं म्हणजे जाणीवपूर्वक अराजक निर्माण करण्यासाठी लोकांना उद्युक्त करणं असा त्याच्यातला भाग होतो. राहुलजी गांधी यांनी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून ज्या पद्धतीने या भारत देशामध्ये संविधानाची सुरक्षा करण्यासाठी लोकशाही मूल्यांचं जतन करण्यासाठी जे एक जनतेचं युद्ध या देशामध्ये पुकारलेलं आहे आणि त्या युद्धामुळं त्यांना जे काही राक्षसी बहुमत पाहिजे होतं ते देखील मिळू शकलं नाही. ही खरी मोदी शहा आणि संघाची अडचण आहे, डोकेदुखी आहे. जर अन्यथा या पद्धतीनं सरकारनं, शासनानं, प्रशासनानं, पोलीस यंत्रणेनं जर त्याचा विचार केला नाही तर भीमशक्ती संघटनेच्या वतीनं येत्या नजीकच्या काळामध्ये एक 8 दिवसाच्या नंतर भव्य असं राज्यव्यापी आंदोलन आम्ही करू आणि त्या आंदोलनाच्या नंतर जी काही मग उपद्रव मूल्य निर्माण होतील त्याला शासन जबाबदार राहील. हे भीमशक्तीच्या वतीनं आम्ही असं गुवाहाटीचा दौरा करून परत आल्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षमतेपेक्षा जास्तीचं दूध बटर काही कुत्र्यांना या ठिकाणी पुरवलं. त्यामुळे कुत्रे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भुकत आहेत. संजय गायकवाड नावाचा हा जो कुत्रा यापूर्वी ॲट्रॉसिटीच्या विरोधातही बोलला होता. तो त्यावेळेस बोलला होता की ज्या गावामध्ये ॲट्रॉसिटी दाखल होते त्या पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल करा फिर्यादीवर, आणि जर ठाणेदार गुन्हा दाखल करत नसेल त्यांच्यावर तर मला फोन करा, मी 10,000ची फौज घेऊन येतो आणि संपूर्ण ॲट्रॉसिटीची फिर्याद देणारं गावचे गाव झोडून काढतो. इतका मस्तावलेला, इतका मस्तीत असलेला हा आमदार फक्त गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाने तो संपूर्ण महाराष्ट्राला चेतावणी देण्यासारखं त्या बुलढाण्यात बसून तो भुकत असतो. शिंदेंनी महाराष्ट्रभर असे लोक सोडलेले आहेत. आमच्याकडेही काही आहेत शिंदेंनी सोडलेले काही कुत्रे जे मी कायद्याला जुमानणार नाही. पोलीस आयुक्तांसमोर म्हणतात की तुम्ही 12 वाजेनंतरही ढोल वाजवा, भाषणं करा, लाऊडस्पीकर चालू ठेवा. मी पोलीस आयुक्तांना सांगेन, पोलीस आयुक्तांचं पद एवढं संवेदनशील आणि एवढं महत्त्वपूर्ण असल्यानंतर आणि कायदा सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी पोलीस आयुक्तावर असताना त्यांच्यासमोर एक आमदार असा मस्तावलेलं वक्तव्य करतो तर त्या आमदारावर कुठलीही कारवाई होत नाही. त्याचप्रमाणे या संजय गायकवाडनी जे वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये संताप निर्माण झालेला आहे. त्यामुळे आमचे नेते चंद्रकांत खंडोरे साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल करा आणि त्याला अटक करण्याची मागणी करा. जोपर्यंत गुन्हे दाखल होऊन त्याला अटक करत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन चालू राहू द्या. तर खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील हार्दे गल्लीमध्ये राहणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष यांच्या घरी अज्ञात दरोडेखोरांनी घराचा मुख्य दरवाजा तोडून केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्यांचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. राजू आसाराम हार्दे वय 52 असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगावातील हार्दे गल्लीत राजू हार्दे हे आपल्या पत्नीसोबत राहतात. त्यांच्या या राहत असलेल्या घरात मंगळवारी रात्री अंदाजे 2 वाजेच्या सुमारास अज्ञात 5 ते 6 दरोडेखोरांनी आजूबाजूच्या 7 ते 8 घरांच्या बाहेरून कड्या लावून घेत राजू हार्दे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. घरामध्ये त्यांची पत्नी व ते दोघेच पाठीमागच्या खोलीत झोपलेले होते. दरवाजा तोडण्याच्या आवाजामुळे ते दोघेही जागी झाले व दरवाजाकडे आले असताना दरवाजाकडे येताच दरोडेखोरांनी त्यांच्यावरती धारदार शस्त्राच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केला. यात ते गंभीर जखमी होऊन जमिनीवरती पडले. हे पाहून त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली, मात्र शेजारच्यांच्या घराच्या कड्या बाहेरून लावल्यामुळे कोणीही धावत आलं नाही. त्यातच शेजारी राहणाऱ्या एका जणांनी आपल्या घराच्या पाठीमागील दरवाजा उघडून तोडून बाहेर आले. त्यामुळे चोरट्यांनी तिथून पळ काढला. शेजारच्यांनी झालेली घटनेची माहिती गावातील ग्रामस्थांनी पोलीस पाटील सिंधुताई बडे,
माजी सरपंच विशाल खोसरे यांना दिली। त्यांनी तात्काळ खुलताबाद पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस कॉन्स्टेबल रतन वारे यांच्यासह आदींनी घटनास्थळी दाखल होत राजू हार्दे यांना उपचारासाठी औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं। पण उपचारादरम्यान मंगळवारी सकाळी 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला। दुपारी 2 वाजता गल्ले बोरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आलाय। औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ, खुलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे, पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, पोलीस पाटील सिंधुताई बडे, माजी सरपंच विशाल खोसरे यांनी तात्काळ घटनास्थळाला भेट देऊन तपास यंत्रणा सुरू केली आहे। एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। तर यंदा 100 वर्ष पूर्ण केले याचा अभिमान वाटतोय असं म्हणत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष ऋषिकेश सरोज, प्रदीप जयस्वाल आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलंय। समर्थनगर येथील जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली आहे। त्यावेळी ते बोलत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समर्थनगर येथील जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या मध्यवर्ती कार्यालयात गणरायाची आरती केली। यावेळी त्यांनी विविध नागरिकांचं म्हणणं ऐकून निवेदने स्वीकारली। यावेळी खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉक्टर भागवत कराड, आमदार तथा शिवसेना महानगर प्रमुख प्रदीप जयस्वाल, शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट, शिवसेना शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष तनसुख झांबड, विशाल दाभाडे, संदीप शेळके, हरीश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, कुणाल तायल, निखिल चव्हाण, संजय राखोंडे, सौरभ यादव, शुभम अग्रवाल, विनायक वेन्नम, अक्षय लिंगायत, राजू मनसुरी, आदित्य शर्मा, अजिंक्य सुरळे, ऋतिक अग्रवाल, भूषण इंगळे, देवा अडणे, प्रतीक गायकवाड, विशाल काकडे, स्वप्नील उपाध्ये, सुनील दंडुके, अनिल सोनवणे यांची उपस्थिती होती। जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या लाडक्या गणरायाची मध्यरात्री पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते आरती करून गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलंय। यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, विशाल दाभाडे, संदीप शेळके, हरीश शिंदे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, कुणाल तायल, निखिल चव्हाण, संजय राखोंडे, सौरभ यादव, शुभम अग्रवाल, विनायक वेनम, अक्षय लिंगायत, राजू मनसुरी, भूषण इंगळे, देवा अडणे, प्रतीक गायकवाड, विशाल काकडे, स्वप्नील उपाध्ये, सुमित दंडुके, अनिल सोनवणे यांची उपस्थिती होती। श्री गणेश भक्तांसाठी जिल्हा परिषद विसर्जन विहिरीजवळ प्रसिद्ध गायिका सरला शिंदे, अभिजित शिंदे यांच्या आलाप या भक्ती संगीत गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी लहान गणेश भक्तांनी विविध गीतांवरती नृत्य सादर करून गणपती बाप्पांचा जयघोष केला। शहरवासियांना एक सुवर्ण संधी, तुम्हीही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। तो ग हे कुठून आणला साडी पण वाह, छान दिसते की। हो, सरकारनं 1500 रुपये चालू केले दर महिन्याला। आणि लय दिसायची इच्छा होती म्हणून हा सदरा आणि ही साडी घेतली। आणि पुढच्या महिन्यात परत पैसे आले ना, मग छोटीला फ्रॉक आणि आपल्या कपिलेला माळा घेणार आहे। बरं, राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार। सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल
असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नारी म्हणजे संस्कार, नारी म्हणजे भक्कम आधार, नारी म्हणजे अन्नपूर्णेचा अवतार, नारी म्हणजे शक्ती अपार. आणि या नारी शक्तीच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. मस्त मास्क पहना है तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. मोठी ही संसाराची तू अन्नपूर्णेची सावली, संस्कारात तूच खरी, तूच माय माऊली, तूच माय माऊली. राज्यातील भगिनींच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना 1500 रुपये जमा होणार. सन्मान बहिणींचा, सन्मान महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानतर्फे पेरियार रामासामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती पुस्तकांचं वाटप करून त्यांच्या विचारांवरती जनजागृती करत साजरी करण्यात आली आहे. भविष्यात प्रत्येक शाळेत, महाविद्यालय, हॉस्टेलला प्रबोधन सप्ताह साजरा करणार असल्याचा संकल्प ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी केलाय. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने पेरियार रामासामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान व संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विठाबाई माधवराव बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळ आणि शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतात. याबरोबरच वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठान व संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पेरियार रामासामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विठाबाई माधवराव बोर्डे यांच्या हस्ते पेरियार रामासामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पेरियार रामासामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकांचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आलं. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे यांनी पेरियार रामासामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांना उजाळा देत त्यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा संकल्प केला. यावेळी संत कबीर शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा विठाबाई माधवराव बोर्डे, कार्याध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय बोर्डे, ॲडव्होकेट अमोल घोबले, डॉक्टर गौतम गायकवाड, अकबर खान, सतीश चव्हाण, तिलकचंद चव्हाण, राहुल बोर्डे, मल्लेश कप्पा, वैभव सोनवणे, अंकुश पवार, संतोष साळवे आदींच्या वतीने पेरियार रामासामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समारोप करण्यात आला. बोर्डे प्रतिष्ठानतर्फे आज आपण सर्वजण पेरियार रामासामी यांची जयंती व
प्रबोधन ठाकरे यांची जयंती आज आपण साजरी करतो. आज दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी आपण हे जयंती साजरी करत. जयंतीनिमित्त असं सांगता येईल की रामास्वामी यांनी एक ब्राह्मणवादी विचारांचा खोडा केला होता. त्यांनी ब्राह्मणवादी विचारांचं नष्ट करण्यासाठी पळेमुळे केले होते. देव हा आपण माणसामध्ये बघितला पाहिजे, हा त्यांचा एक सर्व धर्म होता. आणि प्रबोधन ठाकरे यांचे हे विचारच असं होते की तुम्ही देवाला पूजल्यापेक्षा माणसामध्ये देव पहा, दगडामध्ये देव बघल्यापेक्षा माणसामध्ये देव बघून माणसाची पूजा करा, माणसाच्या विचाराचं हे करा, असं हे करून आज आपण शाळेमध्ये, आज संस्थेच्या प्रतिष्ठानामध्ये आज हा जयंती साजरी केली. आज पेरियार रामास्वामी आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज दोन्ही समाज सुधारकांना आम्ही अभिवादनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. शिक्षण महर्षी माधवराव बोर्डे प्रतिष्ठानच्या वतीने पूर्ण रॅलीचे नियोजन करायचं होतं औरंगाबाद शहरामध्ये, परंतु गणेशोत्सवातील मिरवणूक असल्यामुळे आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही ती रॅली नाही काढू शकलो आज. परंतु या महापुरुषांची जयंती आम्ही आता साजरी करतोय आणि यापुढे औरंगाबाद शहरामध्ये मोठ्या पद्धतीने आणि सर्व शाळांमधून, सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेज, वसतिगृह या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संयुक्त जयंती ही साजरी करण्यात येईल. कारण की पेरियार रामास्वामी जे होते ज्यांनी तामिळनाडूमध्ये द्रविड संस्कृतीचे जे जनक होते आणि त्यांनी ब्राह्मणांचे जे काही कर्तव्य त्यांनी केलेलं आहे, जो कसूर केलेला आहे त्याच्यावर परखड मत मानणारे पेरियार रामास्वामी ज्यांनी सांगितलं की सर्व मानवांना गुलाम करण्यासाठी ब्राह्मणांनी वेदांची निर्मिती केली, देवांची निर्मिती केली आणि त्याच्यातून आपल्या सर्व माणसांना गुलाम बनवण्याचं षडयंत्र हे ब्राह्मणांनी रचलेलं आहे. ते उघड करणारे महान पेरियार रामास्वामी समाज सुधारक होते. त्याच पद्धतीने प्रबोधनकार ठाकरे यांनी सुद्धा ब्राह्मणांच्या विरोधात, जातीव्यवस्थेच्या विरोधात परखड वक्तव्य केलेले आहेत. त्यांनीही हेच सांगितलेलं आहे की जातीव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि माणसांना गुलाम बनवण्यासाठी ब्राह्मणांनी देवांची निर्मिती केली, देवळांची निर्मिती केली आणि 18 पुराण, जेवढे काही पुराणं असतील, वेद असतील, त्याचीही निर्मिती ब्राह्मणांनी त्यासाठीच केली की जेणेकरून माणसांना गुलाम करण्यात आलेला आहे, सर्व माणसांना. त्यामुळे त्याच्या विरोधात त्यांनी जे काम केलेले आहे थोर समाज सुधारक यांची जयंती आज आम्ही साजरी केलेली आहे. तर खुलताबाद शहरात ईद ए मिलान उन्नबी निमित्त मोहम्मद पैगंबर यांचा पोशाख व मिशीचा केस दर्शनासाठी लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. जवळपास 5 लाख भाविकांनी दर्शन घेतल्याने अंदाज दरगाह कमिटी तथा उरूस व्यवस्था समितीचे उपाध्यक्ष मोहम्मद एजाज यांनी सांगितलंय. खुलताबाद येथील हजरत सय्यद जैनुद्दीन शिराजी उर्फ 22 खाजा या दर्गामध्ये मोहम्मद पैगंबर यांचा पोशाख या दिवशी दर्शनासाठी ठेवला जातो. याच दर्गासमोरील हजरत बाबा बुरहानुद्दीन या दर्गामध्ये मिशीचा केस दर्शनासाठी ठेवला जातो. या दोन्ही दर्गामध्ये दर्शनासाठी भाविकांनी अफाट गर्दी केली होती. या दर्शनानंतर भाविक हजरत जरजरी जर बक्ष यांच्या दर्शनासाठी जात होते. या भाविकांच्या वर्दळीमुळे खुलताबाद शहरातील मुख्य रस्ता ते म्हैसबार रोडवरील उरूस मैदानपर्यंतचा रस्ता गर्दीने ओसंडून वाहत होता. खुलताबाद येथे सोमवारी दर्शनासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार व गंगापूर खुलताबाद विधानसभेचे आमदार प्रशांत बम यांनी हजेरी लावली. त्याबरोबरच ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी देखील दर्शन घेतलं. खुलताबाद येथील हजरत जरजरी जर बक्ष यांच्या दर्शनानंतर यात्रेचा आनंद लुटला. हजरत जरजरी जर बक्ष यांच्या उरुसाची सांगता याच दिवशी होते. दर्शनानंतर भाविकांनी प्रसाद म्हणून खाजाची खरेदी मोठ्या प्रमाणात केली. यंदा उरूस व गणेशोत्सव एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने खुलताबाद शहरातील सर्वच रस्त्यांची नाकाबंदी केल्याने दर्शन व्यवस्था चोख राहिली आहे. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. हर साल की तरह इस साल भी 12 रबीउल अव्वल का प्रोग्राम काफ़ी अच्छा रहा और कल रात से ईशा के बाद से ये प्रोग्राम चालू है. लगातार पब्लिक अभी तक 10 से 12 लाख की तादाद में ज़ायरीन आए हैं और रात से बच्चे प्रोग्राम और ये खिदमत अंजाम दे रहे हैं. आप देख सकते हैं ये बच्चे जूस वगैरह और पानी और चाय, काफ़ी अच्छा बंदोबस्त और बर्फी वगैरह सब चीज़ थी. माशाल्लाह आप देख सकते हैं और पब्लिक की लाइन में बच्चे भी खिदमत कर रहे हैं. मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हरसुलगाव या शाळेतील विद्यार्थी यांनी मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम या पथनाट्यात मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम आणि त्यामधील स्वातंत्र्यवीर आणि हुतात्मे यांचा इतिहास नाट्य स्वरूपात मांडलाय. आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या प्रेरणेतून आणि उपायुक्त तथा शिक्षण विभाग प्रमुख अंकुश पांढरे, संनियंत्रण अधिकारी गणेश लांडगे, शिक्षणाधिकारी भारत तेनगोटे, विस्तार अधिकारी रामनाथ थोरे आणि सांस्कृतिक अधिकारी शंभू राजे यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा शाळेत विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जात आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हर्सुलगाव या शाळेतील विद्यार्थ्यांनी मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम या पथनाट्यात मराठवाड्याचा मुक्तीसंग्राम आणि त्यामधील स्वातंत्र्यवीर आणि हुतात्मे यांचा इतिहास नाट्य स्वरूपात मांडलाय. मनपा मुख्यालय हर्सुल परिसर गुलमंडी औरंगापुरा आणि आदी भागात 17 सप्टेंबरला सादर केलेल्या पथनाट्याला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभलाय. या पथनाट्यात आर्यन राजगुरे, आदिल पटेल, साईराज सहाने, उबेद शेख, अहमद शेख, रेणुका वाहक, सृष्टी गौतम आणि यशोदा खेत्रे या विद्यार्थ्यांनी भूमिका साकारल्या आहेत. केंद्रीय मुख्याध्यापक जगन्नाथ सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्याचे प्रयोग केले जात आहेत. पथनाट्याची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन हर्सुल शाळेतील शिक्षक संजय कुलकर्णी यांचे आहे. ठीक है, फिर ये तय हुआ हम भारत में शामिल न होंगे. हम हमारा खुद का देश बनाएंगे. उस देश का नाम होगा हैदराबाद. आमीन आमीन. सब लोग युद्ध की तैयारी करो. जी हुजूर. आज का दरबार यही बर्खास्त किया जाता है. तर राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने आता पूर्ण केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून 3 वंदे भारत ट्रेन भेट दिल्या आहेत. कृपया ध्यान दीजिए, वंदे भारत एक्सप्रेस कुछ ही समय में आ रही है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रासाठी 3 नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून 3 वंदे भारत ट्रेन भेटी दिल्या आहेत. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना, नागपूर, बिलासपूर, इंदोर, गांधीनगर, अहमदाबाद अशा 8 वंदे भारत एक्सप्रेस धावतात. आजपासून पुणे ते कोल्हापूर अशी वंदे भारत एक्सप्रेस, तसेच पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद अशा 3 वंदे भारत एक्सप्रेस सुरू केलेल्या आहेत. यामुळे प्रवाशांना गतिमान प्रवास करता येणार आहे. राज्यातील प्रवाशांची मागणी महायुती सरकारने आता पूर्ण केली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझा एडियन गणेशा या घरगुती देखाव्या स्पर्धेला जिल्ह्याभरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत सदर स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम जिल्हा परिषद मैदान येथील श्री गणेश उत्सव महासंघाच्या मंचावरती पार पडलाय. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माझा एडियन गणेशा ही घरगुती देखावा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. यावर्षी या स्पर्धेचे 4थे वर्ष असून या स्पर्धेमध्ये 250 पेक्षा जास्त परिवारांनी सहभाग नोंदवला. यातील गौरी सजावट, शहरी आणि ग्रामीण भागातील गणपती सजावट असे एकूण 10 बक्षिसे काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर श्री गणेश महासंघ आणि एडियन न्यूजच्या संयुक्त विद्यमाने सदर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं बक्षीस वितरण सहाय्यक पोलीस आयुक्त सुभाष भुजंग, श्री गणेश महासंघाचे कार्याध्यक्ष व स्वाभिमान क्रीडा मंडळाचे संस्थापक सचिव विशाल दाभाडे आणि एडियन न्यूजचे संपादक राजू सुखदेव मस्के यांच्या हस्ते बक्षीस वितरण मोठ्या उत्साहात पार पडलंय. यामध्ये शुभम जयस्वाल सातारा परिसर, शुभम श्रीवास्तव, संगीता पिंपळे, मधुसूदन सोनवणे, अभिजित महाजन, राठोड परिवार, तेजस वाणी, आकाश शेळके, अतुल दांडेकर, गौरव चौधरी या भाग्यवान विजेत्यांना बक्षिसांचं वितरण करण्यात आलं. सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अँकर निवेदिका उमा शिंदे यांनी केलंय. तर कार्यक्रमासाठी पत्रकार देव राजळे, पत्रकार मोईन पटेल, पत्रकार प्रदीप पटेकर आदींनी परिश्रम घेतले. गणेश महासंघाच्या सर्व भाविक भक्तांना थोडे मार्गदर्शन करावे अशी विनंती करते. सर्वप्रथम श्री गणेश महासंघ तसेच एडियन न्यूज या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद की आपण आमचं मनोबल वाढवण्यासाठी अशा प्रकारचा उपक्रम घेतात. आणि ह्या उपक्रमामुळे काय होतं ना की असे जे काही बसलेले सर्वजण खाली त्यांना एक प्रेरणा मिळते की पुढच्या वर्षी सुद्धा आपण काहीतरी असं नव्या प्रकारे करू. आणि हे असे उपक्रम घेण्यासाठी असे स्टेज उपलब्ध करून देतात त्यासाठी सर तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक धन्यवाद. आणि मला एक सांगायचं आहे की आपण इथून असे गणपती टाकतोय ना दरवर्षी, तर याच्यात आपण एक चेंज आणू. म्हणजे आम्ही प्रयत्न केला यावर्षी, एक दोरीचा तराफा बनवला आणि गणपती खाली सोडला. मला मान्य आहे की गर्दी खूप असते, 10-15 हजार गणपती आहेत, एवढं मॅनेज होणार नाही. पण ही पद्धत जवळपास 50-1 वर्षापासून चालू असेल इथं फेकण्याची. सो जर आपण याच्यात थोडा चेंज आणला तर काहीतरी चांगलं करू शकतो. जसं आपण देखाव्याच्या माध्यमातून काहीतरी नवीन पद्धत आणतोय, काहीतरी समाजामध्ये नवीन विचार व्यवस्था मांडण्याचा प्रयत्न करतोय, तसंच आपण एक छोटासा बदल घडवू शकतो अशी माझी अपेक्षा आहे. म्हणजे मी सुरुवात केली आहे, तुम्हीही करू शकता. तो सर्वांना शुभेच्छा देतो त्यासाठी, आणि तुम्ही आम्हाला पारितोषिक दिलं, मनोबल वाढवलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अभिजित महाजन यांचे श्री गणेश महासंघाच्या आणि एडियन न्यूजच्या वतीने हार्दिक आभार.
यानंतर पुढील विजेते डॉक्टर अतुल दांडेकर यांना मी व्यासपीठावर येऊन 2 शब्द बोलण्याची विनंती करते आणि गणपती बाप्पांचा देखावा साकार करण्यात काय काय अडचणी त्यांना आल्या याबद्दल आमच्या दर्शकांना सांगावं अशी मी विनंती करते. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अतुल दांडेकर, मी खुलताबाद येथील रहिवासी आहे. यावर्षी मी छत्रपती शिवरायांच्या रूपातील गणरायांची स्थापना केली होती आणि दरवर्षीच मी गणरायांची स्थापना पर्यावरणपूरक पद्धतीने करतो. माझा एवढाच प्रयत्न असतो की जसं आपण दरवर्षी गणपती बसवतो, प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती किंवा मग थर्मोकॉलचे वगैरे डेकोरेशन न करता आपण पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून गणपती देखावा जर केला तर पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही आणि तितकंच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी हातभार लागेल. तसेच मी एडियन गणेशाचं खूप खूप धन्यवाद मानतो. यावर्षी माझं 3रं वर्ष आहे जे मला बक्षीस मिळतं आहे आणि मला खूप आनंद होतो की त्यांनी ॲप्रिशिएट केलं आहे माझ्या या प्रयत्नांना. सो पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केल्याने आमदार संजय गायकवाड यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची भीमशक्तीची मागणी. क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर तीव्र निदर्शने आंदोलन. गल्लेबोर गावात दरोडेखोरांच्या हल्ल्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष राजू हार्दे यांचा मृत्यू. पोलीस तपास सुरू. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.